Well, so we have completed what beta? We have completed the forebrain, midbrain, hindbrain, everything we have completed, even the spinal cord also we have completed. Okay? So from the figure itself you can see that which topic we are going to start now. Which topic it is beta? It is the reflex action. बाळांनो, रिफ्लेक्स ॲक्शन इट्स अ व्हेरी सिम्पल कन्सेप्ट है ना. रिफ्लेक्स अँड ॲक्शन बोलतात येते. सो हे बघा, इथे ही जर फिगर तुम्ही बघितली तर इन दिस फिगर व्हॉट डू यू थिंक बेटा? हा पर्सन कोण आहे अँड हू इज दिस पर्सन? थोडंसं गेस करा कोण असेल. हा कोण असेल? हा पेशंट आहे की हा डॉक्टर आहे? हा डॉक्टर आहे. आणि हा कोण असणार आहे? पेशंट आहे. कसं काय लक्षात आलं बेटा की हा डॉक्टर आहे असं ते? येस, बिकॉज याच्याकडे एक तर ॲप्रन आहे. ठीक आहे. अँड सेकंड थिंग इट इज वॉट बेटा? ही हॅज वियर्ड द ग्लव्स ऑल्सो. अँड वन मोर थिंग, व्हॉट इज दिस बेटा? दिस इज हॅमर. हॅमर असतं. ठीक आहे. तर हा डॉक्टर आहे. ओके. आणि हे बघ ना बाळा, हे स्टेथोस्कोप उडत चाललं आहे. सो दॅट इज वॉट? द स्टेथोस्कोप. ओके. तर आणि बघ सूट बूट बोलतो आपण. सो ते सगळे एकदम प्रॉपर वेमध्ये आहे ना. सो डॉक्टर आहे. वेल, मला इथे ना काय बोलायचं तर हां, रिलेटेड विथ हॅमर मला एक सांगायचं. सो व्हॉट इज दॅट हॅमर? हॅमर आहे ना बेटा, तर डॉक्टर्स मोस्टली ते यूज करतात. हॅमर हा वाला जो पार्ट आहे, नावातच हॅमर आहे. सो ते ना आपले जे जॉईंट्स असतात ना, तर त्या जॉईंट्सवरती डॉक्टर्स असे पेशंटचे जे आहेत, पेशंटच्या जॉईंट्सला डॉक्टर्स असं जे आहे ना, तर ते टॅप करून बघतात हॅमरने. आणि दे जस्ट चेक की वेदर देर इज मूवमेंट ऑर नॉट, है ना. म्हणजे ते न्यूरल जे रिफ्लेक्सेस असतात ना, तर ते चेक करत असतात. मोस्टली हे न्यूरोसर्जन्स, न्यूरोलॉजिस्ट जे असतात तर ते लोक यूज करतात. बिकॉज ते सगळं CNS एक्सेट्रा त्याचे असतात ना. सो त्यामुळे सो हे हॅमरची गोष्ट आहे. सो हॅमर लक्षात आलं की जॉईंटवरती काय करायचं आहे? असं हॅमरने टॅप करायचं आहे. ओके. आणि ते कुठे मग नीवरती पण असेल, जिथे पण जॉईंट्स असतात तिथे ते करत असतात. आणि दे जस्ट चेक द रिफ्लेक्सेस नॉर्मल आहेत की नाही. ओके. सेकंड थिंग बेटा, आता हा जो आहे तर ऑफकोर्स हा पेशंट आहे. आता तुम्हाला माहिती आहे या फिगरमध्ये ना बेटा, तर पेशंटचा जो नी आहे, नीला डॉक्टर ॲक्च्युली असा हा पाय खाली असतो आधी, जसा हा पाय खाली आहे ना. सो तसं जे आहे तर त्याने आधी पकडलेलं असतं डॉक्टरने. सगळं काही नॉर्मल असतं आधी, काहीच प्रॉब्लेम नसतं. अँड सेकंड थिंग, या हॅमरच्या थ्रू आहे ना डॉक्टरकडून चुकून जे आहे तर जोरात जे तर टॅप होतं. कुठे बेटा? नीवरती. बरोबर. सो ॲज वी हॅव अर्लियर स्टडीड इन चाइल्डहुड ऑल्सो की देर इज वॉट बेटा? इक्वल अँड अपोजिट वॉट बेटा? रिॲक्शन. जी ॲक्शन असते त्या ॲक्शनच्या अपोजिट, इक्वल आणि अपोजिट काय असते? रिॲक्शन असते. मग आता थोडंसं नीट बघ बेटा की ह्याच्यामध्ये काय होतं की डॉक्टरकडून चुकूनचं नी कॅपवरती हॅमर असा मारला गेला तर ऑफकोर्स जो लेग आहे तो असा येणार आहे, है ना. सो हा असा आला आणि चुकून जे येतं तिथे काय झालं तर त्या डॉक्टरलाच ॲक्च्युली ते लागलं, हे की नाही बेटा. यू कॅन सी द एक्सप्रेशन्स ऑफ द पेशंट ऑल्सो. इट मीन्स पेशंटने चुकून केलं की मुद्दामून केलं आहे? ते चुकून केलं आहे, है ना. चुकून केलं आहे म्हणून त्याचे एक्सप्रेशन्स असे आहेत. जर मुद्दामून केलं असतं तर हॅपीवाले जे ते एक्सप्रेशन्स असते त्याच्यामध्ये, हे की नाही. सो तसं नाही आहे. इट मीन्स वॉट ना बेटा की हे अनकॉन्शियसली झालं आहे, है ना. दिस ॲक्शन है ना, जो त्याचा लेग होता तो असा गेला आहे. सो दिस इज ॲक्च्युली द अनकॉन्शियस ॲक्शन बेटा. अनकॉन्शियस मीन्स वॉट बेटा? अनकॉन्शियस किंवा हां अनकॉन्शियसलीच वर्ड असो. इट मीन्स जे पेशंटला माहीत पण आहे, आपल्याला कळत पण नाही आपण काय वागून जातो, है ना, काय रिॲक्ट करून जातो, काय ॲक्शन करून जातो. सो दॅट इज वॉट? अनकॉन्शियस ॲक्टिव्हिटी, है ना. सो ते तसं असणार. अँड इट इज ऑफकोर्स सडन झालं आहे. कसं झालं आहे? सडन आहे, अनकॉन्शियस आहे, इनव्हॉलेंटरी आहे. हे मी असं करते इट मीन्स लक्षात येते इथून जे ते नी आहे त्याचं आणि पेशंटचा असं हे होत आहे, राईट. सो ते सो दिस इज ॲक्च्युली वॉट? दिस इज द रिफ्लेक्स ॲक्शन. सो आज आपण काय स्टडी करतोय बेटा? सो दॅट इज द रिफ्लेक्स ॲक्शन. सो इन दिस लेक्चर, ओके, रिफ्लेक्स ॲक्शन इट इज दॅट ॲक्शन बेटा विच कॉजेस सडनली, इनव्हॉलेंटरी, अनकॉन्शियसली, है ना. सडन होतं, इनव्हॉलेंटरी म्हणजे आपल्या इच्छेनुसार अचानक होऊन जात असतं ते, आणि अनकॉन्शियसली ते होत असतं. सो दिस इज ॲक्च्युली द रिफ्लेक्स ॲक्शन. ठीक आहे. आता याच्यानंतर आहे ना बेटा, यू कॅन सी हाव इट इज. सो व्हॉट इज रिफ्लेक्स ॲक्शन बेटा? इट इज अ क्विक आहे, ऑटोमॅटिक आहे, इनव्हॉलेंटरी आहे अँड अनकॉन्शियस ॲक्शन आहे, है ना. ब्रॉट अबाउट वेन, ऑफकोर्स अचानक झालं का ते? अचानक म्हणजे त्याने हॅमरने मारलं डॉक्टरने म्हणून जे तर पेशंटने रिॲक्ट केलं ना बेटा. सो म्हणून ते काय बोलतात आहे की तिथे काही ना काहीतरी स्टिम्युलस, लिसन, हा जो मगाशीचा हे जे होतं ना बेटा
इन दिस डायग्राम. सो हॅमरने ते टॅप करणं, हॅमरचे केलेलं आहे है ना. सो दॅट इज ॲक्च्युली द स्टिम्युलस. वर्ड काय घेतलेलं आहे? स्टिम्युलस. पेशंट स्वतःहून, पेशंटने मुद्दामून नाही केलं किंवा अचानक असंच काही हे नाही. अचानक म्हणजे मला म्हणायचं आहे, जर डॉक्टरने असं टॅपिंग केली नसती तर पेशंटकडून जे तर ही रिफ्लेक्स ॲक्शन आलीच नसते. सो अंटिल अँड अनलेस देर इज ॲक्शन देर विल बी नो रिॲक्शन है ना. सो तसं बोलतात आहे. सो सेम इज हिअर बेटा. याची टॅपिंग करणं, इट इज ॲक्टिंग ॲज अ स्टिम्युलस. काय बोलायचं बेटा? स्टिम्युलस बोलणार आहात. ठीक आहे. सो हा जो स्टिम्युलस होता बाहेरून मारलाय है ना, स्किनच्या इथून. सो दॅट विल बी व्हॉट? एक्सटर्नल स्टिम्युलस. आतमध्ये पोटात दुखतं वगैरे तर ते पण जे तर स्टिम्युलस असतं, बट इट इज इनसाइड द बॉडी. सो ते कुठलं स्टिम्युलस असणार? इंटरनल स्टिम्युलस इट विल बी. व्हेरी गुड. ठीक आहे. सो दे आर सेइंग व्हॉट की दॅट दिस रिफ्लेक्स ॲक्शन इट इज ब्रॉट अबाउट व्हेन द रिसेप्टॉर्स, वन हू रिसीव्स, त्याला काय बोलतो आपण? रिसेप्टॉर्स है ना. रिसेप्टॉर्स आर स्टिम्युलेटेड बाय व्हॉट? एक्सटर्नल अँड इंटरनल स्टिम्युलाई. एक्सटर्नल ऑर इंटरनल स्टिम्युलाई पाहिजे. आता लक्षात येतंय म्हणजे की त्याची जी नी कॅप होती, नी कॅप गुडघ्याची वाटी, दॅट इज पटेला नी कॅप, इट इज ॲक्टिंग ॲज द रिसेप्टॉर. आणि हॅमरिंग हे काय झालं बेटा? एक्सटर्नल स्टिम्युलस. आणि त्याच्यामुळे ही काय झाली? रिॲक्शन झाली. सो दिस इज व्हॉट बेटा एक्झॅक्टली द रिफ्लेक्स ॲक्शन. आलं बाळा लक्षात? ते एक झालं. Now what is this beta? This is actually the reflex action वाला reflex arc आहे. हे नीट लक्षात घ्या. ही डायग्राम बेटा हे आठवते काल आपण घेतलेलं आहे. ही कुठली नर्व असणार आहे बेटा? सो दिस विल बी है ना. सो याच्यामध्ये अजून असेच एक डायग्राम होते, दॅट इज स्पायनल नर्व. यस्टरडे वी हॅव सीन है ना. इट वॉज स्पायनल नर्व. स्पायनल नर्व कुठल्या टाईपची होती? सेन्सरी की मिक्स्ड होती का मोटार होती बेटा? mixed. All spinal nerves are what? They are actually the mixed one है ना. थोडंसं इकडे होऊन जाणार मग ते. Then further आता इथे ना बेटा, if you see this diagram, in this diagram you can see बेटा कि how exactly this reflex action it is brought about. लक्षात घ्या बेटा, एकदम सिंपल शी कन्सेप्ट आहे. काय होतं ना की समजा आता इथे जस्ट एक एक्झाम्पल की ही आपली स्किन आहे, स्किनचं सरफेस आहे. आता दुसरं एक्झाम्पल घेते. स्किनचं सरफेस आहे, तिथे आपण काय करतो बेटा? पिन आहे, पिनने प्रिक करतोय. प्रिक करणं म्हणजे काय? टोचतोय. सो दिस हँड अँड द स्किन, दिस पार्ट है ना, वेअर वी आर प्रिकिंग द पिन, इट इज ॲक्टिंग ॲज व्हॉट? रिसेप्टॉर. इट इज व्हॉट बेटा? रिसेप्टॉर. ठीक आहे. पिनचं प्रिकिंग अँड दिस पार्ट इट इज ॲक्टिंग ॲज रिसेप्टॉर. ठीक आहे. आफ्टर रिसेप्टॉर है ना, त्याने रिसीव केलं. कुणाला रिसीव केला? स्टिम्युलस. पिन प्रिकिंग इट इज व्हॉट? स्टिम्युलस. ठीक आहे. ते एक स्टिम्युलस आहे, त्याला त्याने काय केलं? रिसीव केलं. रिसीव केला इट मीन्स सेन्सेशन. मग तिथून काय येणार आहे बेटा? सेन्सरी न्यूरॉन. यू कॅन सी हिअर दिस इज व्हॉट बेटा? द सेन्सरी न्यूरॉन. बराबर. वेअर द सेन्सरी न्यूरॉन इज गोइंग बेटा? सी व्हॉट इज दिस स्ट्रक्चर? यस्टरडे वी हॅव स्टडीड. दिस इज द ट्रान्सवर्स सेक्शन. व्हेरी गुड. इट इज द ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ व्हॉट बेटा? स्पायनल कॉर्ड आहे, हे की नाही? दिस इज ॲक्च्युअली द ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ स्पायनल कॉर्ड. कसं काय कळलं हे ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ स्पायनल कॉर्ड आहे? काय दिसतोय एक्झॅक्टली? सेंटरमध्ये कोण आहे? कुठला शेप आहे? एच शेप. एच शेप, बटरफ्लाय शेप और एच शेप हार्ट कोण असतो बेटा? ग्रे मॅटर. हे काल आपण घेतलेलं आहे की नाही? ओके. सो हिअर आहे ना बेटा, ॲज वी हॅव यस्टरडे सीन दॅट in the spinal cord, actually spinal cord the nerves they are mixed nerves है ना. सो तिथे बघा, आणि आपण काल घेतलं होतं बेटा एफेरेंट आणि जाणाऱ्या कोण? इफेरेंट असतात. व्हेरी गुड. सो इथे ना एकदम सिम्पलसा आपण एक फॉर्म करतोय की इथे सगळ्यात पहिले सपोज स्किनचा सरफेस आहे, जी पण आहे, जिथे पण पिन प्रिकिंग होईल दॅट वन, इट इज ॲक्टिंग ॲज व्हॉट बेटा? दॅट मसल इट इज रिसेप्टॉर. पिन pricking of the pin it is acting as the stimulus है ना. Stimulus. After that what are these beta? The neurons. Which neuron gets stimulated? Sensory. कारण sensation है ना ते, त्यामुळे sensory neuron gets stimulated. It is bringing actually what beta? The impulse. Sensation. Where beta? Towards which side? Dorsal root ganglia. कुठे जाणार आहे? इथे dorsal root ganglia. From the dorsal root ganglia where it is going beta? In the dorsal हॉर्न ऑफ द स्पायनल कॉर्ड. आपण काल घेतलं होतं. आधी इथे कोण असतं? हॉर्न. नंतर कोण असतं? रूट असतं. व्हेरी गुड. मग आता फर्दर काय? इथे तर आली बेटा ही
दिस इज ॲक्च्युअली व्हॉट की दिस इज द सेन्सरी आहे ना, सेन्सरी न्यूरॉन आली बेटा, डायग्राम बघा. अजून आपण काय बघितलं तर काल की सेन्सरी आणि इकडून जी मोटर आहे बिटवीन देम वन मोर न्यूरॉन इज देअर. विच न्यूरॉन? association neuron or what? Interneuron है ना, this neuron and between this neuron which neuron is there? Interneuron. Inter means between two, between सेन्सरी न्यूरॉन अँड बिटवीन मोटर न्यूरॉन है ना. सो ज्यांनी अगदी व्यवस्थित तुम्ही काल हे केलेलं असेल ना स्पायनल कॉर्डचं, हे फार इझी वेमध्ये आपण स्टडी केलेलं आहे, क्लिअर केले. सो तुम्हाला हे इंटर न्यूरॉन वगैरे हे सगळं लक्षात येईल बेटा है ना. सो व्हॉट वी कॅन सी, सेन्सरी न्यूरॉन इट इज ब्रिंगिंग व्हॉट बेटा, द सेन्सेशन ऑफ पिन प्रिकिंग है ना, ती घेऊन येते. कुठे जाणार आहे बेटा? इट विल गो वेअर? इन द डॉर्सल horn. Where beta? Again here which neuron is present? Intermediate. which है बेटा? Intermediate or interneuron or association neuron, काही पण बोला तुम्ही, ठीक आहे. तिथे ती काय करणारी, ह्या दोघं जे आहे तर दोघांमध्ये कनेक्शन होत आहे. नीट लक्ष द्या. कनेक्शन म्हणजे काय झालं बेटा? व्हॉट इज दिस कनेक्शन? इट इज व्हॉट? सिनॅप्स. व्हेरी गुड. इट इज व्हॉट बेटा? सिनॅप्स इट विल बी है ना. सो सिनॅप्स इज देअर, ठीक आहे. दॅन बेटा व्हॉट एव्हर द मेसेज, हां नीट लक्ष द्या की जे काही मेसेज आहे ना ही सेन्सरी न्यूरॉन घेऊन येते बेटा, that message it will be given to whom? Given to the interneuron. Interneuron काय करते बेटा? It will analyze, it will do the analysis of that particular sensation, whether that particular sensation is of pin pricking, is that of the hammering, or it is of the touch of cotton flower, like that. है कि नहीं? त्याला काय करते ते analysis करणार. And accordingly from this motor activity will be generated and that message it will be given to whom beta? Which neuron it is? मोटर न्यूरॉन. सो इथे पण काय फॉर्म होतोय बेटा? एक सिनॅप्स फॉर्म. किती सिनॅप्स झाले? 1 and 2 है ना. या केसमध्ये 2 सिनॅप्सेस आर देअर, ठीक आहे. सो दिस इज व्हॉट बेटा? द मोटर न्यूरॉन. अँड नाव मोटर न्यूरॉन इट इज गोईंग आउट. बराबर, ती जी आहे ती बाहेर चालली आहे तर, ठीक आहे. नाव व्हेअर इट विल गो? मोटर म्हणजेच ॲक्शन ना बेटा, बरोबर. आपण जे बोलतोय बेटा की आता इथे जर पिनने टच केलं आहे, पिनची प्रिकिंग झाली आहे, तर वी आर रिमूव्हिंग अवर हँड. बेटा जेव्हा आपण रिमूव्ह करतोय हँडला, इट मीन्स देर इज अ व्हॉट बेटा? दॅट इज ॲक्शन ऑफ द मसल्स. मसल्सचं ॲक्शन आहे. मग हे जे आता एकदम फास्ट होत आहे, इथे पिनने प्रिक केली, सेन्सरी न्यूरॉन गेली स्पायनल कॉर्डकडे, स्पायनल कॉर्डने जे आहे तर ते मेसेज दिला मोटर न्यूरॉनला. मोटर न्यूरॉन कुठे आली? ह्या मसल्सकडे. ती बोलली हात रिमूव्ह करा. दॅट इज व्हॉट? द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मसल्स, राईट बेटा. सो इट इज लाईक दॅट. सो वेअर दिस मोटर न्यूरॉन इज गोईंग बेटा? टुवर्ड्स दॅट पर्टिक्युलर है ना, दॅट मसल. अकॉर्डिंग टू जी पण काही ॲक्शन असणार आहे है ना, त्याच्या अगेन्स्ट जी रिॲक्शन दाखवायची तिची जी मसल असेल देअर. सिमिलरली बेटा जसं आता आपण होतो की पिन प्रिकिंगचं जे एक्झाम्पल घेतलं होतं, त्या पिन प्रिकिंगने हॅमरिंगचा पेशंट आणि डॉक्टरचा, मग कुठल्या मसलला गेलं असणार आहे? ऑफकोर्स थाय मसल्स. थाय मसल्स जे येतं ते नंतर मग असं झालं ना पाय, येस थाय मसल्स, त्यानुसार. सो हिअर बेटा यू कॅन सी दिस इज रिसेप्टॉर, दिस इज effector. Two words are there, receptor and what? Effector. Receptor one who receives, effector ज्याच्यावरती ॲक्शन होते. सो दॅट इज व्हॉट? इफेक्टर. व्हेरी इझी बेटा. These are forming reflex arc. काय फॉर्म करतात ते? रिफ्लेक्स आर्क. लेट्स सी हाव इट इज बेटा. दिस वी नो ॲक्च्युअली है ना, हे सगळं माहिती आहे आपल्याला. चल सो सी हिअर बेटा रिफ्लेक्स आर्क. एकच मिनिट मी तुम्हाला दाखवते. अच्छा, here you can see, here इथे ना बेटा one term is there that is somatic reflex. दोन टाईपचे असतात. सोमॅटिक म्हणजे काय बेटा? बॉडी, व्हॉलंटरी पार्ट्स ऑफ द बॉडी है ना. सोमॅटिक आणि एक असतं ऑटोनॉमस. मग सोमॅटिक कशाशी रिलेटेड आहे? जे व्हॉलंटरी पार्ट्स, दॅट इज द स्केलेटल मसल्स है ना, तर तसं येतं. सो लेट्स सी हिअर आहे ना बेटा, जस्ट नाव यू वी हॅव सीन ॲक्च्युअली की सेम एक्झाम्पल. हे बघ बाळा, हॅमर आहे, नी आहे. हॅमरने काय केलं? तिथे जे तर हॅमरिंग केली आहे ना, टॅप केलं, अँड दॅन त्याचं जे ते एक्सटर्नल स्टिम्युलस.
स्टिम्युलस कुठे लागला बेटा, बोनला, नी कॅपला. त्याच्यानंतर ती काय झाली, सेन्सरी, तिने रिसीव्ह केलं. रिसीव्ह केल्यानंतर काय होतं बेटा, सेन्सरी न्यूरॉन, ही जी मसल आहे तर त्या मसलमधून सेन्सरी न्यूरॉन कुठे गेली बेटा, वेअर इट इज गोइंग टुवर्ड्स द डॉर्सल रूट है ना, गँग्लिया, देन डॉर्सल रूट, देन डॉर्सल हॉर्न, then what will be there beta, the interneuron, then who is generated, motor neuron, and motor neuron where it is going beta, in the same muscle, and this is the thigh muscle. Now thigh muscle it will contract, and when thigh muscle it contracts है ना, shorten होते, हा लेग बरोबर असं वरती येत असं. ते एक आहे बाळा. इथे ना मला अजून एक टर्म सांगायचं आहे की सिनॅप्सिस. बघा इथे ना बेटा ह्या एक्झाम्पलमध्ये एकच सिनॅप्स आलेला आहे. कॅन यू सी, और हे असं करू, सी चेक करा, हाऊ मेनी सिनॅप्सेस दे हॅव शोन. एक आहे. म्हणजे ना बेटा ते काय बोलतात आहे की काही जे नर्व्स असतात त्यांचे जे सिनॅप्सेस असतात ते बायसिनॅप्टिक असेल, काही पॉली असतात, काही जे येतं मोनोसिनॅप्टिक असेल. सो हिअर बेटा दिस इज व्हॉट, मोनोसिनॅप्टिक न्यूरॉन है ना, मोनोसिनॅप्टिक इट विल बी. वेअर ॲज वेन यू सी दिस वाली डायग्राम, हाऊ मेनी सिनॅप्सेस, 1 and 2 सिनॅप्सेस आर देयर. सिनॅप्स इट इज बिटवीन व्हॉट बेटा, इट इज बिटवीन 2 न्यूरॉन्स. पण 2 न्यूरॉन्समध्ये पण या न्यूरॉनचा कोणता पार्ट आहे, प्री सिनॅप्टिक न्यूरॉनचा कोणता आहे, एक्झॉनचा टर्मिनल, व्हेरी गुड. आणि पोस्ट न्यूरॉनचा कोणता पार्ट असणार आहे बेटा, दॅट इज डेंड्राइट्स है ना. सो डेंड्राइट्सचा पार्ट असतो. ठीक आहे, हे नर्व्समध्ये आहे बाळा त्या. ओके, सो ऑल दिस इट इज व्हॉट बेटा, इट इज बिकॉज इट इज ॲक्च्युअली, सी हे सेम त्याच गोष्टी येतात आहे न्यूरॉनचे. येस येस, हे बघ बेटा इथे किती येतात, किती सिनॅप्सेस आहे, मोनोसिनॅप्टिक, सी 1 सिनॅप्स, अँड इन दिस केस व्हॉट बेटा 2 synapses are there है ना, interneuron. चल, so now what exactly is given in book, so that we will see. About what beta, about the reflex action. About what, reflex action. Reflex action चा definition विचारलं तर लिहिता येईल बेटा, बरोबर. reflex action शी related बरेचसे पॉइंट्स विचारले तरी we can write down, it's very easy है ना. check. चल, so here they are saying what, reflex action, it is, बोलो, read, sudden, spontaneous, automatic, involuntary response to stimulus. तुम्हाला माहिती आहे जेव्हा आहे ना आपण खास करून घरी असं होत असतं, म्हणजे जेव्हा लहान असतो आपण, म्हणजे मी तर आता मोठी झाली आहे बट तुम्ही लहान असाल किंवा मी पण लहानपणी होते, तर आपलं मोस्टली घरी आहे ना भाऊ बहिणींशी जास्त जमत नसतं ते हे ना, तर तसं असतं. आणि त्यात जे आहे तर म्हणजे आपण खूप लहान असतो तेव्हाची गोष्ट करताय. अँड सेकंड थिंग, आपण जर अभ्यास करत असणार आहे आणि खूप मन लावून अभ्यास करतोय, खूप कॉन्सन्ट्रेट होऊन, जसं मी सांगते की अरे इमॅजिन करत जा एकदम आहे ना, आपण काय म्हणतो रे बुकमध्ये डूब जाणं त्या टाईपमध्ये है ना, तर तसा अभ्यास करतो आपण आणि एकदम मन लावून करतोय. आणि अचानक जर आहे तर आपला आणि आपलं माहिती भाऊ असे, भाऊ किंवा बहिणीचे पण आहे छोटेसे, तर तो जर आला, आधीच आपला राग असतो, चिडचिड झालेली असते त्याच्यावरती, तर सेकंड थिंग तो जर येऊन आपल्याला त्याने जर भॉ केलं अचानक, आणि आपण कशात आहे, पुस्तकात आहोत पूर्णपणे, राईट, आणि त्याने जर एकदम भॉ केलं तर आपलं काय होतं बेटा, हां राईट, सो ते होतं असं, राईट. सो दिस इज वॉट, हे अचानक झालं ना, सो दिस इज वॉट बेटा, दॅट इज सडन नाही, सडन इट इज वॉट, रिफ्लेक्स ॲक्शन. मग ते आता डिपेंड करतं, आपण मग त्याला मारतो का आपण एकदम घाबरतो, वॉट एव्हर इट इज है ना. सो दॅट इज रिफ्लेक्स ॲक्शन. इवन बेटा यू नो आपण रोड क्रॉस करतोय, आपण रस्त्याने चालतोय वगैरे, अँड अचानक मोठी गाडीचं येऊन आपल्याकडे एकदम जोरात आवाज करून ब्रेक दाबला तिने, आपलं काय होतं, आपण जे घाबरतो, आपण विचार करून घाबरतो का की घाबरू की नको घाबरू की नाही है ना, अचानक आपण घाबरून जातो, हार्टबीट्स वाढतात मध्ये, अचानक जर गाडी आली अचानक अचानक अचानक, मग हे काय आहे, रिफ्लेक्स ॲक्शन्स आहेत हे की नाही. जे पण अचानक होतं ते काय असतं, रिफ्लेक्स ॲक्शन. जे अचानक होतं ते भयानक होतं बाळा है ना. सो तर ते रिफ्लेक्स ॲक्शन्स आहे. चलो, सो हिअर दे आर सेइंग वॉट की रिफ्लेक्स ॲक्शन इट इज हाव, इट इज सडन आहे, स्पॉन्टॅनियस आहे, ऑटोमॅटिक आहे, इनवॉलेंटरी आहे, रिस्पॉन्स आहे बेटा टू वॉट, स्टिम्युलस. ओके, next it is response to stimulus is said to be involuntary as it is carried out without any conscious effort by the brain. कॉन्शियस इफर्ट कोण देते, ब्रेन. मोस्टली रिफ्लेक्स ॲक्शन्स कोण कंट्रोल करतो, स्पायनल कॉर्ड. कालच मी बोलली होती बेटा ब्रेनला खूप लोड असतो, मग त्याचं काम कमी करण्यासाठी मोस्टली जे तर रिफ्लेक्स ॲक्शन्सला कोण कंट्रोल करतं, अवर स्पायनल कॉर्ड करतो, बरोबर बेटा. ठीक आहे. सो त्यानुसार मग ते
काय बोलतात, जसं मी आत्ता मगाशी बोलली ना बेटा, की जर अचानक गाडी, मोठी गाडी जी आहे, ट्रक आहे, बस आहे, अचानक आपण आपल्या धुंदीत चाललो ना, अचानक ती जवळ घेऊन जे तर जोरात ब्रेक दाबला तर आपण घाबरतो. आपण विचार नाही करत अरे गाडी जवळ आली, घाबरू की नको, घाबरू की नको, है ना. असं जर विचार केला असता घाबरू की नको, घाबरू की नको, इट मीन्स ते ब्रेन जे तर ते सांगताय आपल्याला टाइम मिळतोय ते विचार करायला. सो तसं होत नाही. हे जे असतात ना, की जे रिफ्लेक्स ॲक्शन्स असतात तर त्यांना का आपण इनवॉलंटरी बोलतोय बेटा, ते अचानक होता, सडन होता, ते विदाउट एनी व्हॉट बेटा, कॉन्शियस इफर्ट ऑफ व्हॉट बेटा, तर दॅट इज ब्रेन इट इज, है ना. अँड नेक्स्ट वन व्हेरी इम्पॉर्टंट रिफ्लेक्स ॲक्शन. लिसन, if in the exam if they ask you the definition of reflex action, then you have to write down from here to here. This is the definition of reflex action. But if they ask you the path, you know, means the reflex arc, ते काय विचारतात ते बेटा, रिफ्लेक्स आर्क जर विचारलं तर ते मी बोलले ना की रिसेप्टॉर असतो, सेन्सरी न्यूरॉन, दॅन इंटर न्यूरॉन, मोटर न्यूरॉन, इफेक्टॉर, दॅट वी हॅव सीन ना, पूर्ण जे नर्व्स होता. सो दॅट विल फॉर्म व्हॉट बेटा, दॅट इज रिफ्लेक्स arc, है ना. It is reflex arc. So it is what beta? It is the path along which the action is carried out, है ना. Action is carried out is called what? Reflex arc. Is this clear beta? चल. So next one, इथे ते बोललेच आहे की तुम्ही आधी स्टडी केलेला आहे असा, ठीक आहे. नेक्स्ट थिंग इट इज रिफ्लेक्स ॲक्शन, हे एवढंच आहे बेटा. आता ह्याच्यानंतर हे आहे बट दॅट वी विल सी लेटर. लिसन हिअर, टाइप्स ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन्स फार भारी आहे. टाइप्स ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन्स, है ना, हा वाला पार्ट. टाइप्समध्ये ना बेटा तर ते काय बोलतात, ऑन द बेसिस ऑफ कंट्रोल ओव्हर द ॲक्शन. मीन्स ते बोलतात ते कोण कंट्रोल करत आहे, ब्रेन कंट्रोल करत असेल रिफ्लेक्स ॲक्शनला, यू विल कॉल इट ॲज व्हॉट, क्रॅनियल रिफ्लेक्सेस, ठीक आहे. आणि जर स्पायनल कॉर्डने केलं कंट्रोल तर काय बनणार, स्पायनल रिफ्लेक्सेस, हे की नाही बेटा. चल, सो टू टाइप्स आर देयर, वन इट इज व्हॉट, क्रॅनियल रिफ्लेक्स अँड अनदर इट इज व्हॉट बेटा, स्पायनल रिफ्लेक्स. हे पण व्यवस्थित करा बेटा, अगदी व्यवस्थित प्रिपेअर करा आणि एकदम सिंपल आहे, सोपं आहे. बघ बाळा, क्रॅनियल रिफ्लेक्स अँड अनदर इट इज व्हॉट, स्पायनल रिफ्लेक्स. ओके, चल. So first one it is cranial reflex. So of course these reflexes are carried out by whom? Brain. Then spinal reflexes are carried out through what beta? Spinal cord. Simple first point. ठीक. Second point it is what beta? की cranial, मी बोलली ना, तर मगाशी आपण बोललो होतो की cranial reflexes ब्रेन मध्ये काय असतं, टाइम मिळतो, कॉन्शियस येतं ते. सो म्हणून ते काय बोलतात की क्रॅनियल रिफ्लेक्सेस हे स्लो असतात बेटा, स्लो ॲक्शन रिफ्लेक्स आहे, रिस्पॉन्स आहे. स्पायनल रिफ्लेक्सेस अर्जन्सी, सडन, एकदम. सो ते काय झालं बेटा, अर्जन्सी ऑफ ऑर रिस्पॉन्स, है ना, इज रिक्वायर्ड. सो दीज आर क्विक ॲक्टिंग. पुन्हा एकदा कसं असतं बेटा, कसं होतं सांगू तुम्हाला, की समजा आता आपल्याला कोणतरी असा चटका दिला, अनकॉन्शियसली आपल्याला चटका दिला म्हणजे किंवा आपला गरम गोष्टीला हात लागला. गरम गोष्टीला हात लागला तर तेव्हा आपण विचार नाही करत आहे, हात काढू की नको, नाही. व्हॉट वी आर डुईंग, सडनली वी आर रिमूव्हिंग अवर हँड, राईट. इट मीन्स बेटा इन दॅट केस, है ना, तेच आहे जिथे आपला चटका बसतोय. सो इन दॅट केस विच रिस्पॉन्स इज रिक्वायर्ड, क्विक वाला, हाँ, क्विक रिस्पॉन्स इज रिक्वायर्ड एंड दिस क्विक रिस्पॉन्स इज गिवन बाय हुम, द स्पाइनल कॉर्ड, है ना, कंट्रोल्ड बाय स्पाइनल रिफ्लेक्स. सो आलं बेटा लक्षात. सो इथे काय होता, अर्जन्सी फॉर रिस्पॉन्स, है ना, अर्जन्सी फॉर रिस्पॉन्स इज रिक्वायर्ड टू दीज, है ना, आर द क्विक एक्टिंग, ठीक है. नेक्स्ट वन इट इज द एग्जाम्पल इट इज वॉट बेटा, येस, आता हे बघा बेटा एकदम सिंपल आहे. यू नो वॉट की ऑल्दो इट इज व्हेरी ऑकवर्ड कंडिशन फॉर अस बट इट इज अ नॅचरल कंडिशन. आपण काय करणार मग हे की नाही, वेन एवर वी सॉ फूड, right, or whenever we see food actually, or you know whenever we have the smell of garam samosa and etc, so there is watering of the mouth. वॉटरिंग ऑफ द माउथ म्हणजे काय बेटा, दॅट इज सलायवा सिक्रीशन होत असं बेटा. सलायवा सिक्रीशन, दिस इज रिफ्लेक्स ॲक्शन. लक्षात येत आहे.
तर इथे कसं असतं की आपण त्यांना साईट ऑफ द फूड केला, साईट ऑफ द फूड आपण बघितला गरम गरम समोसा, किंवा मोस्टली असं हॅपन होतं की आपला जो ग्रुप असेल तो कोणीतरी टिफिन ओपन केलेला असेल, सो दॅट इज वॉट टिफिनचा तो आवाज, त्यांनी फूड ते ओपन करणं, आपल्याला तो स्मेल येणं, आपण ते बघणं, दिस इज वॉट बेटा, साईट ऑफ द फूड, स्मेल ऑफ द फूड, राईट, इवन द थॉट ऑफ द फूड. तर ह्या सगळ्यांमुळे काय होतं बेटा, हे रिफ्लेक्स, हे स्टिम्युलस आहे. All these are what beta? That is sight, smell, thought. All these are what? Yes, these are what? Stimuli. आणि यांच्यामधून आपलं watering of the mouth होणं. We swallow the saliva, right? So watering of mouth, this is what beta? The reflex action. जे involuntarily ते होतं, but it happens slowly. It happens slowly. So in that case, who is there beta? This is the example of which reflex? Cranial reflex. Which reflex it is? Cranial reflex. Simple आहे एकदम, ठीक. पण तेच आपण हे तर भरपूर घेतले. स्पायनल रिफ्लेक्स सडन वाले ते है ना. विड्रॉल ऑफ लेग while stepping on something hot or pointed. आपण लगेच एखादा चालता काहीतरी टोचलं तर पटकन पाय आपण साईडला करतोय है ना. सो दॅट इज वॉट बेटा, हे जे विड्रॉल होतं ते जे सडन, सो इन दॅट केस सडन असेल तर कोण रिफ्लेक्स दाखवतं बेटा? स्पायनल रिफ्लेक्स. इट इज विच रिफ्लेक्स? स्पायनल रिफ्लेक्स. इज दिस क्लियर बेटा? सिंपल आहे. चल नाव नेक्स्ट इट इज द रिफ्लेक्स ॲक्शन्स. हे बघ बेटा, हे काय होतं? दोन टाईपचे रिफ्लेक्सेस होते, एक क्रॅनियल आणि एक स्पायनल रिफ्लेक्सेस. हे बघा, आपण आतापर्यंत काय घेतलं? डेफिनेशन ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन ते वेगळं लिहायचं आहे. Then definition of reflex arc, it is the path, that is the different definition. Next we have seen what beta? The types of reflexes, cranial and the spinal. And now what it is beta? The reflex actions. Reflex actions, again two types are there. One it is conditional, another it is what? Unconditional. Simple. याला कसं लक्षात ठेवतं ते सांगते. तुम्हाला माहिती आहे बेटा, कंडिशनल म्हणजे काय असतं? कंडिशन म्हणजे एखादी शर्त और एखादी गोष्ट, हे असं केलं का असं होणार, त्यानुसार कंडिशन. आपण बोलतो ना, ही मी असं करेल पण ही माझी कंडिशन आहे. सो दॅटवाला कंडिशन. हां, कसं असतं ते सांगतं. कसं असतं बेटा की कंडिशनल जे रिफ्लेक्सेस आहे, सपोज आता मला डान्सिंग शिकायची आहे, मला डान्स करायचा आहे, तर मला डान्स करायचा आहे, इट मीन्स आय हॅव टू लर्न इट. मला क्लास लावावं लागणार आहे, मला लर्न करावं लागणार आहे, मला प्रॅक्टिस करावी लागणार आहे, अँड दॅन ओनली आय कॅन डान्स वेलवाला डान्स, हां तो वाला. तर ते आहे, ठीक आहे, ती एक गोष्ट झाली. इट मीन्स बेटा कंडिशनलची गोष्ट करते मी. कंडिशनल रिफ्लेक्सेस मीन्स वॉट बेटा? इन विच यू रिक्वायर प्रिव्हियस ट्रेनिंग. कंडिशनलमध्ये तुम्हाला काय पाहिजे? प्रिव्हियस ट्रेनिंग. कंडिशनलचे मी एक्झाम्पल सांगते, मग बरोबर तुम्हाला ते लक्षात येईल. एक्झाम्पलमध्ये मग बेटा डान्सिंग इट कॅन कम, सायकलिंग इट कॅन कम, स्विमिंग इट कॅन कम. मीन्स विच रिक्वायर्स वॉट? द प्रिव्हियस एक्सपिरियन्स. बरोबर. डान्सिंग कधी जमेल? स्विमिंग घेऊ, डान्सिंग तर जाऊ दे, कसं पण करता येईल आपल्याला, बट स्विमिंग बेटा नाही. स्विमिंगला प्रॉपर आपल्याला शिकावंच लागणार आहे. वी रिक्वायर अ प्रॉपर ट्रेनिंग, दॅन ओनली वी कॅन स्विम. ठीक आहे, ती एक कंडिशन झाली. सेकंड थिंग, स्विमिंग बेटा फॉर सो मेनी इयर्स जर मी स्विमिंग केलीच नाही आहे, दॅन ऑफकोर्स बेटा आय विल फॉरगेट हाऊ टू स्विम. मी थोडं करून घेईल, बट एक्झॅक्टली कसं असणार आहे ते मी विसरून जाणार. सो कंडिशनलमध्ये काय असतं बेटा की कंडिशनल रिफ्लेक्सेस जर तुमची प्रॅक्टिस नसेल ना रेग्युलरली, सो यू विल फॉरगेट दॅट. But third thing it is what? Again if I join the class, again if I practice swimming, then of course I will relearn it. स्विमिंग आलं बेटा. सेम विथ द सायकलिंग ऑल्सो. मी लहानपणी सायकलिंग करायची, मी शिकले होते, मी करायची त्यावेळेस. आता मी खूप वर्ष झाले सायकल नाही शिकले, मी विसरले सायकलिंग कसे करायचे, पण मी पुन्हा काय करू शकते? आय कॅन लर्न सायकलिंग, राईट बेटा. सो लाईक दॅट. ऑल दीज आर वॉट? कंडिशन्स. So all these are the examples of conditional reflexes. So see, these actions are based on previous experience. These examples we have seen. Initially these actions are voluntary when learning is being done, है ना, and then later after perfection they become involuntary. का बेटा? सायकलिंग सुरुवातीला बघ ना, सायकलिंग शिकताना आपण काय करतो, एकदम खूप कॉन्शियसली आपण शिकतोय,
आठवत असेल तुम्हाला सायकल जर तुम्ही शिकला असाल तर कसं कसं करत होतो आपण. अँड आफ्टर दॅट एकदा आपल्याला सायकलिंग एकदम व्यवस्थित यायला लागली की मग काय नाही, इकडे तिकडे लक्ष देतात पण आपण सायकलिंग करत राहतोच, बरोबर, म्हणजे चालवताना म्हणते मी, हे की नाही, तसं असतं ते. ओके, याच्यामध्ये ना बेटा एक एक्झाम्पल यांनी खूप छान दिलेलं आहे. एक्झाम्पल इट इज वॉट ना, ई पॅव्लोची, त्याला आपण बोलतो बेल एक्सपेरिमेंट, पॅव्लोज बेल एक्सपेरिमेंट. काय असतात ते सांगतात. पॅव्लोव होते, त्यांनी काय केलं की एक डॉग होतं, डॉगवरती एक्सपेरिमेंट केला. तर डॉगला एक्सपेरिमेंट करताना त्यांनी कसं केलं, सवय त्याला लावली की डॉग आहे, त्यांनी आधी बेल वाजवली, घंटी असते, घंटी वाजवली आणि मग फूड डॉगला ऑफर केलं. ठीक आहे, मग डॉगने खाल्लं फूड. ओके, मग ऑफकोर्स साईट ऑफ द फूडमुळे डॉगमध्ये काय आलं बेटा, दॅट इज सलायवेशन. ठीक आहे, लाईक दिस आहे ना, एव्हरी टाईम Pavlov what he did na, he rang the bell and then dog started salivation and then he offered the food. म्हणजे पुन्हा एकदा, he rang the bell and he offered the food, he rang the bell, he offered the food. मग याच्याने काय झालं बेटा, याला सवय होऊन गेली, हे कॉन्शियस झालं. डॉगला माहीत असं काय की हां बेल रँग झाली आहे, चला फूड येणार आहे, मग सलायवेशन येत आहे असं. नंतरहून काय झालं माहिती आहे का की अगेन अशी सवय लावून दिली, बेल रँग केली, अच्छा चला लगेच फूड द्या, बेलचं असं ते. पण असं करता करता एक दिवशी अचानक यांनी फक्त बेल वाजवली आणि फूड दिलंच नाही. कोणाला, डॉगला फूड दिलाच नाही. यु नो, इथे ना आम्ही म्हणजे माझ्या वेळेस तरी आम्ही ना पोपट झाला बोलायचो. पोपट झाला म्हणजे लक्षात येते किसी को उल्लू बनाना, इट इज वॉट बेटा, पोपट झाला, म्हणजे आमच्या लहानपणी असं असायचं. सो डॉगचं इथे काय झालं बेटा, पोपट झाला. कसं काय पोपट झालं, त्याला फक्त रँगिंग केली ना, तर हां बेलची काय केली, ती रिंग झाली आहे, बट त्याला फूड दिला का, नाही दिला. बट दॅन ऑल्सो डॉग स्टार्टेड वॉट, सलायवेटिंग. आलं लक्षात. डॉगला माहीत होतं, त्याला सवय झाली होते की बेल वाजली इट मीन्स फूड येणार आहे, लगेच सलायवेशन त्याचं स्टार्ट होतं, थॉट ऑफ द फूड, सलायवेशन. इथे काय होतं बेटा, हे कंडिशनल का झालं, कंडिशनल आपण सवय लावतोय ना, ही इज लर्निंग, आवाज ऐकायचा फूड येणार आहे, त्याला लर्निंग करतोय. हे कॉन्शियसली सुरुवातीचे दिवस तो लर्न करत होता, हे कॉन्शियसली त्याच्यामध्ये सलायवेशन येत होतं. पण नंतरहून काय झालं बेटा की एकदा का शिकून गेला की त्याला माहिती आहे की येणारच आहे, बेल वाजली म्हणजे फूड येणारच आहे, मग सलायवा सिक्रेट करायला लागू असं. तर हे काय होतं बेटा, इनव्हॉलेंटरीली पण त्याचं जे येतं ते सलायवा सिक्रेट होऊनच जातो अनकॉन्शियसली. सो ते एक मस्त होत आहे. ठीक आहे, हे एक असं. त्याच्यानंतर नेक्स्ट येते बेटा अबाउट द अनकंडिशनल एक्सपिरियन्सेस और रिफ्लेक्सेस. सो अनकंडिशनल रिफ्लेक्सेस जसं मी बोलते, सपोज फॉर एक्झाम्पल बेटा आपण घेऊया की ब्लिंकिंग ऑफ आईज और यू कैन से दैट स्नीजिंग, कफिंग है ना, अजून काय आता है यॉर्निंग. व्हाट इज यॉर्निंग, आळस दिखतं. अँड व्हॉट बेटा, हिकअप्स है ना, दॅट यू नो. मला एक सांगा बेटा, आपण अगदी बर्थपासून ब्लिंकिंग ऑफ आईज जे आहे तर हे शिकून येतोय का, डू वी रिक्वायर एनी काइंड ऑफ ट्रेनिंग फॉर ब्लिंकिंग ऑफ आईज, नाही, इनबिल्ट आहे. यॉर्निंग, आळस द्यायला लहानपणापासून आपण आळस देतोय, राईट, हे आपण शिकून येतोय का कुठून, नाही देत आहे, आला आळस आहे ना, हे असं असतं. म्हणून मी म्हणते ना की ते गाणं आपण मी म्हणते माझ्या लेकराच्या वेळेस मी बोलायचं, निमोनीच्या झाडामागे आळस येतोय, ते बोलणं होतंच ते तसं. अच्छा, तर ते असतं. आपल्याला याला ट्रेनिंगची गरज नाही बेटा. उचकी, हिकअप, ट्रेनिंग पाहिजे, नाही पाहिजे, बरोबर. स्नीजिंगसाठी डस्ट पार्टिकल गेला, आपण शिकून येतो का डस्ट पार्टिकल गेला की स्नीज करा, नाही. सो इट मीन्स बेटा ऑल दीज आर ऑल रिफ्लेक्सेस. यॉर्निंग रिफ्लेक्स. आता मी फक्त बोलली यॉर्निंग है ना, असं बोलले तरी आळस आला. सो दिस इज वॉट, थॉट, लगेच आळस है ना. सो हे काय झालं बेटा, तर रिफ्लेक्स झाला. दिस वॉज ॲक्च्युअली रिफ्लेक्स है ना. स्नीजिंग इज अ रिफ्लेक्स, यॉर्निंग, हिकअप्स, ब्लिंकिंग ऑफ आईज, ऑल दीज आर वॉट बेटा, ऑल दीज आर ॲक्च्युअली द रिफ्लेक्सेस. पण हे जे रिफ्लेक्सेस आहे, दीज रिफ्लेक्सेस दे डू नॉट रिक्वायर एनी काइंड ऑफ प्रिव्हियस एक्सपोजर और एक्सपिरियन्स, यू कॅन से प्रिव्हियस एक्सपिरियन्स, ट्रेनिंग, नाही, गरज नाही आहे. काही दिवस आपण जर तर आळस दिलाच नाही आहे, आपण फार कंट्रोल केले स्वतःवरती, आपण यॉर्निंग केलीच नाही आहे, एकदम मस्तपैकी आळसच नाही दिला, आपण विसरून जाणार आहे का आळस द्यायचं, नाही विसरत. आपण काही दिवस स्नीजच नाही केलं तर आपण विसरून जातो का स्नीजिंग करणं, नाही. पण सायकलिंग आणि स्विमिंगमध्ये आपण विसरत होतो ना बेटा, तसं ह्या कंडिशन्समध्ये आपण विसरतोय का ह्या रिफ्लेक्सेसमध्ये, वी डोंट, है ना. सो दॅट इज वाय यांना काही कंडिशनच नाही आहे
की तुम्ही शिकून या, तुम्ही प्रॅक्टिस करा, नाही प्रॅक्टिस केली की विसरून जाणार, परत शिकावलं. नो, ऑल दीज कंडिशन्स आर नॉट देअर इन दीज रिफ्लेक्सेस अँड दॅट इज वाय दे विल बी अंडर विच काइंड बेटा, दॅट इज अनकंडिशनल रिफ्लेक्सेस. क्लियर, इजी ना बेटा, ठीक है. Then next beta they are saying what, according to number of synapses involved. Just now we have seen na example. One it is what, simple monosynaptic. म्हणजे काय बेटा, एकच मिनिट बेटा, word बघा, word it is simple and here the word it is what, complex. Simple means सिंगल, आळस जायचं नाही है ना. सिंपल म्हणजे काय असतं, सिंगल असते. कॉम्प्लेक्स म्हणजे काय बेटा, मल्टिपल. सिंपल आहे परत काय असणार आहे, मोनोसिनॅप्टिक. चला सांगा, आत्ताच आपण घेतलं होतं मोनोसिनॅप्टिकमध्ये. हां, एक सेन्सरी आणि डायरेक्टली मोटर दोघांच्या मध्येच कनेक्शन होतं. ओनली वन सिनॅप्स वॉज देअर. व्हेरी गुड. अँड व्हॉट विल बी पॉलिसिनॅप्टिक, सेन्सरी, इंटरन्यूरॉन अँड दॅन मोटर. बरोबर ना, पॉलिसिनॅप्टिक. गुड. सो पॉलिसिनॅप्टिकमध्ये मोर दॅन वन सिनॅप्सेस आहे. दॅट इज वाय द वर्ड इट इज complex. In monosynaptic only single synapse is there, so there the word it is simple. Okay, चल. So what they are saying involves, हे झालं आहे आपलं. हां, knee jerk बेटा, हे reflexes हे फार इम्पॉर्टंट आहे. आपले मार्क्स आहे ना 1 मार्क क्वेश्चनमध्येच कट होतात. सो इफ दे आस्क यू द example of simple monosynaptic neuron, so what you will say beta, monosynaptic reflex, so what you will say beta, knee jerk है ना, doctor patient knee jerk. Okay, and what is the example of a complex polysynaptic, it is cycling, swimming, etc. Clear beta, easy hai. Okay, so this was all about the reflex action. Next it is what beta, about the हे आपण आता नंतरून घेणार आहोत नेक्स्ट लेक्चर मध्ये ANS शी रिलेटेड. ओके, चल. सो हियर वी विल स्टॉप नाउ.